सांगितलं बेखमीर भाकरीचा सण तुम्ही पाळा. आणि आपण पाहतो बेखमीर भाकरीच्या सणाच्या दिवशी प्रियांनो काय झालं तुम्हाला माहितीये. बेखमीर भाकरीच्या सणाच्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 7 दिवस खमीर नसलेली भाकर खायची. तुम्हाला माहितीये प्रियांनो बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळेस काय झालं माहितीये, त्यांना मिस्र देशातून बाहेर जायला सांगितलं. आपण पाहतो इस्रायल लोकांनी जी सर्व मिस्र देशामधली घाण, तिकडची जी सर्व मूर्ती पूजा, जादू टोणे आणि आपण पाहतो सर्व त्या वाईट पाप व्यभिचार याला सोडून परमेश्वराने त्यांना सांगितलं की आता तुम्हाला या मिस्र देशातून बाहेर निघायचंय. तुम्हाला एक आता पवित्र जीवन जगायचंय. तुम्ही आता कोणत्या दुसऱ्या देवाची नाही, केवळ मी जो यहोवा परमेश्वर, मी जो पवित्र परमेश्वर, त्या माझ्या पवित्र नामाची तुम्ही महिमा आणि स्तुती करणार आहात. तुम्ही माझी आराधना करणार आहात. तर प्रियांनो बेखमीर भाकरीचा सण आपल्याला काय सांगतं. बेखमीर भाकरीचा सण आपल्याला सांगतं की खरोखर आपण या जगापासून वेगळे झालेलो आहोत. आता जगातले लोक जसं पाप करत आहेत, लबाडी करत आहेत, चोरी करत आहेत, मूर्तीपूजा करत आहेत, व्यभिचार करत आहेत आणि सर्व वाईट गोष्टी करत आहेत. प्रियांनो तुम्ही आणि मी आता जगाचे नाही, बायबल सांगतं तुम्ही आणि मी आता देवाची लेकरं बनलेलो आहोत. आता आपण स्वतःला सर्व खमीरापासून, सर्व पापापासून आपण काय केलं, स्वतःला अलिप्त केलेले. आपण या जगातल्या सर्व त्या प्रदूषणापासून, त्या सर्व घाणीपासून आपण दूर होत आहोत. हालेलुया. आणि खरोखर म्हणून प्रियांनो तुम्हाला माहितीये जो बेखमीर भाकरीचा सण परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं हालेलुया की तुम्ही जी चपाती करणार आहे हालेलुया त्याच्यामध्ये खमीर टाकायचं नाहीये. हालेलुया हालेलुया. पण इतकंच नव्हे, आपण पाहतो त्याच्यानंतर काय झालं. त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रथम फळाचा सण आहे. आणि प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी प्रियांनो काय झालं माहितीये, प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी तुम्हाला माहितीये जो येशू ख्रिस्त मरणातून 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. इनफॅक्ट तुम्हाला माहितीये प्रियांनो काय झालं ना, इव्हन आपण इस्रायल लोकांच्या जर आपण जे प्रथम फळ त्यांना साजरा करायला लावला होता तर आपण पाहतो ते त्या समुद्रातून पार गेले. हालेलुया. त्यांचा बाप्तिस्मा झाला. हालेलुया. मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला. हालेलुया. त्या समुद्रामध्ये त्या 30 लाख लोकांचा बाप्तिस्मा झाला. आणि प्रियांनो आपण पाहतो त्यांनी एक नवीन जीवनामध्ये प्रवेश केला. त्यांनी मिस्र देशाच्या आणि आपण पाहतो फारोच्या गुलामगिरीतून पूर्णपणे त्यांची मुक्ती झाली आणि त्यांनी एक नवीन जीवन सुरू केलं. प्रियांनो त्याच रीतीने तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रभू येशूवर विश्वास ठेवला हालेलुया प्रियांनो त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे बायबल सांगतं तुमचा आणि माझा नवीन जन्म झालेला आहे. आणि खरोखर म्हणून आपण पाहतो की येशूच्या पुनरुत्थान प्रियांनो ना हे काय प्रगट करतं. आपण पाहतो जो प्रथम फळाचा सण हालेलुया की आपण पाहतो त्यांना अजून एक गोष्ट सांगितली होती. प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी त्यांच्या शेतामध्ये जे पीक आलेले त्याची एक पेंडी करून परमेश्वराला ओवाळायची. हालेलुया. प्रियांनो आपण पाहतो आणि खरोखर ते मंडळीचं प्रतीक आहे की आपण पाहतो येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे येशू हा मेलेल्यातून जन्मलेल्यांचं प्रथम फळ आहे. हालेलुया. पण इतकंच नव्हे त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे प्रियांनो आपला देखील नवीन जन्म झालेला आहे. हालेलुया. तर प्रियांनो आता आज आपण पुढे जाऊया आणि आजचा जो दिवस आहे हा खूप महत्वाचा आहे. आजचा दिवस आहे प्रियांनो की आपण पाहतो ज्याला आपण पेंटिकॉस्ट बोलतो. हालेलुया. आणि या पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी प्रियांनो काय झालं तुम्हाला माहिती. प्रियांनो पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी आपण पाहतो की हे जे इस्रायल लोक जवळ आपण पाहतो ना, आता पेंटिकॉस्ट म्हणजे तुम्हाला माहितीये 50वा दिवस. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये आपण एक वचन वाचूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित रीतीने समजेल. हालेलुया. पेंटिकॉस्ट या शब्दाचा अर्थ काय. यावेळेस आपण लेवी याचा 23 अध्याय आणि आपण 15 पासून ते 21 पर्यंत वचन वाचूया. लेवी 23 15 पासून ते 21 पर्यंत.
शाब्बाताच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शाब्बात मोजावे. 7व्या शाब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफा भर सापीठाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्या. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्या. परमेश्वराप्रित्यर्थ हे पहिले उपवासाचे अर्पण होय. वर्षाची 7 दोषहीन कोकरे, 1 गोरहा आणि 2 मेंढे भाकरी बरोबर अर्पावे. त्याच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण यांच्यासह परमेश्वराप्रित्यर्थ त्यांचा होम करावा. हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. मग पापार्पणासाठी 1 बकरा व शांत्यपणाचा यज्ञासाठी 1 वर्षाचे 2 मेंढे अर्पावे. याजकाने ती अर्पणे प्रथम उपवासाच्या भाकरी बरोबर त्या 2 मेंढ्यासह परमेश्वरासमोर ओवाळावी. ही परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र असून याजकाच्या वाट्यांची व्हावी. तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे, म्हणून कोणीही अंग मेहनतीचे काम करू नये. तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला ह्या पिढ्यानपिढ्या निरंतराचा विधी होय. हालेलुया. प्रियानो, इथं बायबल सांगते तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. हालेलुया. तर खरोखर प्रियानो, पेंटिकॉस्टचा सण बायबल सांगते परमेश्वराने निरंतराचा पिढ्याचा हा विधी सांगितलेला आहे. पण अनेक चर्चेस मध्ये प्रियानो आज या सणाविषयी सांगत नाही. पण खरोखर आपण पाहतो बायबल मात्र सांगतो की हा निरंतराचा विधी. तुम्हाला माहिती आहे जी पहिली मंडळी होती, तुम्हाला माहिती आहे का की ती पहिली मंडळी पेंटिकॉस्टचा सण पाळत होती. पाऊल, जर तुम्ही पाऊलाचं जीवन बघितलं की पाऊल बायबल सांगतोय की तो घाई करत होता की त्यांनी पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी यरुशलेम शहरामध्ये पोहोचावं. आता महत्वाची गोष्ट इथं या वचनावरून आपण बघतो. मी तुम्हाला काही आपण इथं बघूया प्रियानो की पेंटिकॉस्ट या सणाचा अर्थ काय. तर बायबल सांगतं शब्बाता नंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावे. तर आपण पाहतो शब्बाता नंतरचा दुसरा दिवस म्हणजे कोणता? शब्बात तुम्हाला माहिती आहे प्रियानो, हा शनिवारचा दिवस येतो. आणि शब्बात नंतर कोणता दिवस येतो तुम्हाला माहिती आहे? रविवार, आठवड्याचा पहिला दिवस. आता कोणत्या दिवशी ते ओवाळणीची पेंडी परमेश्वराला अर्पण करायचे? तर तुम्हाला माहिती आहे ओवाळणीची पेंडी ते आपण ज्याला पुनरुत्थान दिवस आपण माग सेलिब्रेट केला प्रियानो. हालेलुया. की पुनरुत्थान दिवस हा कोणता आहे? की ज्या दिवशी ते ओवाळणीची पेंडी परमेश्वराला अर्पण करायचे. कारण की ती पेंडी येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे की तो मरणातून प्रथम जन्मलेला असा आहे. हालेलुया. आणि मग आपण पाहतो बायबल सांगतं की शब्बाताच्या 7व्या शब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत इथं बायबल सांगतं की तुम्ही त्या ओवाळणीची पेंडी आणाल. त्या दिवसापासून म्हणजे आपण पाहतो की पुनरुत्थानाच्या दिवसापासून त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावेत. आपण पाहतो की पुनरुत्थान दिवसापासून पुढचे 7 शब्बात म्हणजे 7 शनिवार मोजायचे आहेत. कारण बायबलमध्ये आपण पाहतो जुन्या करारामध्ये काय सांगितलं होतं की जो शब्बात हा पवित्रपणे पाळ. हालेलुया. आणि आपण पाहतो की बायबल सांगतं 7व्या शब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. हालेलुया. इथे आपण पाहतो 7व्या शब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत. आता 7वा जो शब्बात, त्या 7व्या शब्बात पर्यंत तुम्हाला माहिती किती दिवस होतात? 49. हालेलुया. आणि 7व्या शब्बातानंतरचा जो
रविवार आहे. हालेलुया. तो रविवार म्हणजेच कोणता दिवस आहे? आपण पाहतो तो 50वा दिवस आहे, जो आज आहे. हालेलुया. तर आपण पाहतो, आपण असं बोलू शकतो की पुनरुत्थानाच्या दिनापासून, पुनरुत्थानाच्या सणापासून आपण पाहतो, जर आपण पुढे मोजलो, जर तुम्ही 50 दिवस पुढे गेला तर आजचा दिवस म्हणजे पेंटिकॉस्टचा दिवस येतो. हालेलुया. आणि हा जो पेंटिकॉस्टचा दिवस म्हणजे काय? पेंटिकॉस्टचा दिवस म्हणजे तुम्हाला माहितीये 50वा दिवस. हालेलुया. आता या 50व्या दिवशी काय झालं तर आपण पाहतो परमेश्वराने या लोकांना काय सांगितलं. इथं बायबल सांगतं, तुम्ही आपल्या निवास स्थानातून 2 एफाभर सपीठाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्यात. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात. परमेश्वरा प्रित्यर्थ हे प्रथम उपजाचे अर्पण होय. हालेलुया. काय का प्रियांनो, इथं आपण काय बघतो की आपण पाहतो पुनरुत्थानाच्या सणाच्या दिवशी किंवा प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी फक्त आपण पाहतो की गव्हाची पेंडी परमेश्वराला ओवाळण्यासाठी सांगितले, पण ह्या सणाच्या दिवशी मात्र त्यांना काय सांगितलं की तुम्हाला 2 एफाभर सपीठाच्या पीठाचं, आपण पाहतो जे पीठ आहे, आपण पाहतो किंवा जे गहू आहेत ते दळल्यानंतर आपण पाहतो जे पीठ होतं त्याच्या 2 भाकरी त्यांना करायच्या आणि त्या 2 भाकरी बायबल सांगतं की परमेश्वरासाठी ओवाळणीसाठी आणाव्यात. आणि बायबल सांगते त्या भाकरी मात्र, बायबल इथं सांगते प्रियांनो की त्या आपण पाहतो बेखमीर नाही पाहिजे. बायबल सांगतं की त्या भाकरीमध्ये खमीर घालून भाजलेल्या असाव्यात. तुम्हाला माहिती त्या 2 भाकरीमध्ये काय करायचंय? खमीर घालायचंय. हालेलुया. आणि बायबल सांगतं परमेश्वरा प्रित्यर्थ हे प्रथम उपजाचे अर्पण होय. तर या 2 भाकरी कोण आहेत प्रियांनो? हे 2 भाकरी म्हणजे येशू ख्रिस्ताची मंडळी. हालेलुया. या आपण पाहतो आता ह्या 2 भाकरी का? कारण आपण पाहतो येशूची मंडळी ही आपण पाहतो ना की यहुदी विश्वासणारे आणि परराष्ट्रीय विश्वासणारे यांना मिळून बनलेली आहे. हालेलुया. आणि मग म्हणून आपण पाहतो की जे यहुदी लोक, हालेलुया, हे एक भाकरीचं प्रतीक आहे ज्या सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला. आणि आपण पाहतो जे सर्व परराष्ट्रीय लोक म्हणजे तुम्ही, मी आणि जगातले सर्व जे परराष्ट्रीय लोक ते आपण सर्वजण कोण आहोत? ती भाकर आहोत. हालेलुया. पण आता एक महत्वाची गोष्ट आपण पाहतो, या भाकरीमध्ये परमेश्वराने काय सांगितलं? या भाकरीमध्ये खमीर घालून भाजलेले असावे. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, खमीर हे पापाचं प्रतीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की जे बेखमीर सणाच्या दिवशी त्यांना काय सांगितलं होतं की बेखमीर भाकर खायची. तुम्हाला माहिती आहे आता ना, येशू ख्रिस्त हा बेखमीर भाकर होता. हालेलुया. येशू मध्ये एकही पाप नव्हतं, है की नाही? येशू ख्रिस्त हा 100% शुद्ध, 100% पवित्र, 100% त्याच्यामध्ये एकही दोष नव्हता. हालेलुया. पण प्रियांनो, जी मंडळी आहे तुम्ही आणि मी, आपल्यामध्ये अजून चुका आहेत. आपण अजून चुकतो, पाप करतो. हालेलुया. पण याचा असा अर्थ नाही की परमेश्वर आपला धिक्कार करतो. इथं आपण पाहतो, म्हणूनच बायबल काय सांगते, या 2 भाकरी ज्या मंडळीला आपण पाहतो प्रगट करतात, बायबल सांगतं त्याच्यामध्ये काय करा? खमीर घालून भाजलेल्या असाव्यात. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये जरी आज आपण चुकतो, आपण पाप करतो, आपल्याला माहिती आहे, पण तरी पण परमेश्वर तुम्हाला आणि मला कधीच घालवून देणार नाही. बायबल सांगते एकदा तुम्ही येशूचा स्वीकार केला, हालेलुया, तुम्ही आणि मी देवाचे सदा सर्व काळासाठी बनलेलो आहोत. आपल्याला देवापासून कोणीही विभक्त करू शकत नाही. हालेलुया. आता मला माहिती आहे अनेकदा आपण पाहतो आपल्या हातून चुका घडतात, पण प्रियांनो तो देव आपल्याला कधीही सोडत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आज ना, आता याचा असा अर्थ पण नाही की आपण पाप करावं. हालेलुया. हा आपल्या हातून पाप घडतो, चुकून घडतो. कारण प्रियांनो अजून की आपल्यामध्ये बदल होते. बायबल सांगत आहे
की देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, देव त्याच्या आपण पाहतो की वचनाच्या द्वारे आपल्यामध्ये परिवर्तन आणत आहे. आणि देव हे समजतो हालेलुया की खरोखर माझे लेकर शिकत आहे, आपण अजून परिपूर्ण झालो नाही, आपल्यामध्ये परिवर्तन होत आहे. आणि मग म्हणून इथं आपण पाहतो या ज्या भाकरी कशा आहेत, खमीर घालून. हालेलुया. आणि म्हणून निराश होऊ नका. मला माहिती आहे प्रत्येक अनेक विश्वासणारे ज्या वेळेस आपल्या हातून चुका घडतात, ऑफकोर्स आपल्याला दुःख होतं, आपल्याला खूप वाईट वाटतं की माझ्या हातून का चूक घडत आहे. पण प्रियांनो, निराश होऊ नका. हालेलुया. तो देव कधीही तुम्हाला सोडत नाही. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण आपल्या नीतिमत्वामुळं आपण ना आपल्या देवाने स्वीकार केलेला नाहीये. येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व हे आपल्याला देण्यात आलं. तुम्हाला माहिती ना, दुसरे याचा 5वा अध्याय 21 वचनामध्ये म्हटलं की ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असं करण्यात आलं, यासाठी की त्याच्याद्वारे आपण नीतिमान बनावं. आपण नीतिमान आहोत का? कारण येशूने त्याचं नीतिमत्व तुम्हाला आणि मला दिलं. हालेलुया. आणि म्हणून इथं आपण पाहतो हालेलुया, या 2 भाकरी सांगितल्या, या 2 भाकरी प्रियानो हालेलुया, या हे मंडळीचं, प्रत्येक मंडळीचं दर्शन. अजून एक महत्वाची गोष्ट आपण पाहूया हालेलुया. आज पेंटिकॉस्ट सणाच्या दिवशी काय झालं तर आपण पाहतो इस्रायल लोक 2 महिने, आणि आपण पाहतो की तिसऱ्या ते ज्यावेळेस मिस्र देशातून बाहेर निघाले 2 महिने, आणि आपण पाहतो तिसऱ्या दिवशी ते सिनाय पर्वताच्या इथं पोहोचले. हालेलुया. आणि आपण पाहतो की ऍक्च्युली आपण पाहतो की 2 महिने आणि 3 दिवस, म्हणजे नाही का ऑलमोस्ट असं, म्हणजे मला असं वाटतं की 47 दिवस होता त्यांचा, 47वा तो दिवस होता की ते मिस्र देशातून बाहेर निघाले. पण 50व्या दिवशी एक मोठी आणि अद्भुत घटना होणार होती की देव पूर्ण इस्रायल राष्ट्राला दर्शन देणार होता. जर तुम्ही निर्गम याचा 19 आणि 20 अध्याय वाचाल तर तुम्हाला समजेल. तर 47व्या दिवशी प्रियानो मोशेने आपण पाहतो परमेश्वरापासून त्यांनी वाणी ऐकली, आणि आपण पाहतो त्यांनी सर्व इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्ही 2 दिवस स्वतःला शुद्ध करा, कारण 50व्या दिवशी सिनाय पर्वतावर स्वतः परमेश्वर उतरणार आहे आणि तुम्हाला तो दर्शन देणार, तुमच्याशी तो बोलणार आहे, तुम्हाला तो भेटणार आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे 47व्या दिवसापासून 48 आणि 49 दिवस ना 48 आणि 49 या 2 दिवसामध्ये आपण पाहतो इस्रायल लोकांनी स्वतःला शुद्ध केलं. हालेलुया. आणि ज्यावेळेस 50वा दिवस आला प्रियानो, काय झालं, त्या 50व्या दिवशी परमेश्वर स्वतः त्या सिनाय पर्वतावर उतरून आला. हालेलुया. तर आपण ती घटना वाचूया. आपण जर निर्गम याचा 19 अध्याय, आणि यावेळेस आपण हालेलुया इथं आपण काय गोष्ट वाचूया. यावेळेस आपण 19 निर्गम 19 आणि आपण 1 पासून ते आपण प्रियानो यावेळेस 8 पर्यंत वचन वाचू. इस्रायल लोकांना मिस्र देशातून निघून 3 महिने झाले. त्याच दिवशी ते सिनायच्या रानात येऊन पोचले. रफिदीम येथून कूच करीत ते सिनायच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले. तेथे पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला. तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिसऱ्यांचे काय केले ते व तुम्हाला गरुडांच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल. कारण
सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजक, राज्य, पवित्र राष्ट्र व्हा, हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग. मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलाविले आणि परमेश्वराने त्याला आज्ञापिलेले हे सर्व शब्द त्यांच्या पुढे मांडले. तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळविले. ओके. आणि तसंच आपण अजून थोडस पुढं वाचूया. आपण जर ना आपण 14 पासून ते आपण 17 पर्यंत वचन वाचूया. 18 पर्यंत वचन. मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला. त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले. त्याने लोकांना सांगितले की 3रा दिवस येईपर्यंत तसं तयार असा, स्त्री स्पर्श करू नका. 3रा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थराथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. 19 पण वाचूया. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. ओके. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो काय झालं की पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी ही घटना घडली. कोणती घटना? हे आपण पाहतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मोशेने इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्ही स्वतःला पवित्र करा, कारण परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे. आणि बरोबर त्या लोकांनी स्वतःला आपण पाहतो पवित्र केलं आणि मिस्र देशातून बाहेर निघाल्या. नंतरचा जो 50वा दिवस, त्या 50व्या दिवशी परमेश्वराने या लोकांना आपण पाहतो की सिनाय पर्वतावर दर्शन दिलं. आपण पाहतो इथं जसं वचन वाचलं ना की मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. काय तुम्हाला आपण पाहतो लिंक लागत आहे का प्रियांनो? इथं बायबल सांगते कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव आपल्या वाणीने उत्तर देत गेला. हालेलुया. आणि मग जर आपण 20 वचन जर वाचलं प्रियांनो, 20वा अध्याय जर आपण वाचला तर आपण पाहतो तिथं परमेश्वराने त्याच्या आवाजामध्ये त्या लोकांना ज्या 10 आज्ञा आहेत ना, त्या 10 आज्ञा या लोकांना दिल्या. हालेलुया. या आपण पाहतो इन वे खरोखर पाहायला गेलं ना तर आपण पाहतो आजचा जो दिवस होता, हा दिवस असा होता की परमेश्वराने त्याच्या आज्ञा या लोकांना सांगितल्या. हालेलुया. आणि परमेश्वराने त्यांना विचारलं की तुम्हाला ह्या आज्ञा मान्य आहेत का? तुम्ही ह्या आज्ञा पाळायला तयार आहे का? हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे इस्रायल लोकांनी काय केलं? त्यांनी म्हटलं होय, आम्ही ह्या आज्ञा पाळायला मान्य आहोत. हालेलुया. तर आपण पाहतो प्रियांनो, एक जर आपण बघितलं तर हे दुसऱ्या शब्दामध्ये काय झालं माहितीये तुम्हाला की इस्रायल लोक आणि परमेश्वराचं लग्न झालं. इस्रायल लोक आणि परमेश्वराचं लग्न झालं. तर आपण पाहतो जसं आपण पाहतो जे लग्न आहे हा एक पुरुष आणि स्त्री मध्ये करार आहे. त्याच रीतीने आपण पाहतो की आपण पाहतो या दिवशी पण काय झालं, आपण पाहतो की इस्रायल लोक आणि परमेश्वर, आपण पाहतो ना जसं लग्नाच्या वेळेस आपण पाहतो की विचारण्यात येतं की एका स्त्रीला की तू ह्या पुरुषाचा स्वीकार करायला तयार आहेस का?
दुःखात सुखात सर्व परिस्थितीमध्ये तू याचा स्वीकार करशील का? आणि तिसरी काय बोलती? हो. तसंच पुरुषाला पण विचारण्यात येतं. तर इथं पण आपण पाहतो ती घटना घडली. हालेलुया. परमेश्वराने त्यांना एक करार दिला, आज्ञा दिलेल्या आहेत आणि परमेश्वर त्यांना विचारत आहे की तुम्ही ह्या आज्ञा पाळण्यासाठी तयार आहात का? हालेलुया. आणि आपण पाहतो प्रियांनो की खरोखर हे लोक तयार झाले आणि म्हणून परमेश्वर त्यांना काय बोलला की मी तुम्हाला माझ्यासाठी पवित्र राष्ट्र, माझा एक खास निधी म्हणून मी तुम्हाला काय करतोय? माझ्यासाठी ना मी तुम्हाला वेगळं करतोय. 6 वचन जर आपण वाचलं, पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल, हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांगतो. बरोबर प्रियांनो, देवाची जी योजना होती, पहिली योजना अशी होती की संपूर्ण इस्रायल राष्ट्राने काय बनावं? याजक राज्य. हालेलुया. आपण पाहतो की देवाची इच्छा होती सर्वांनी याजक बनावं. याजक म्हणजे सर्वांना देवाकडे येण्यासाठी मुफा होती. जे लेवी लोक आपण पाहतो ना, नंतर असं झालं की फक्त लेवी लोक याजक बनले. ही देवाची योजना नव्हती प्रियांनो. देवाची ही योजना होती की सर्वांनी याजक बनावं. हालेलुया. आणि आपण पाहतो की पवित्र राष्ट्र तुम्ही व्हाल. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, या अशा रीतीने या पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी काय झालं? परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरला. बायबल सांगतं अग्नीमधून तो उतरला. हालेलुया. आणि आपण पाहतो काय झालं? ते लोक आणि आपण पाहतो यहोवा हे एक झाले. हे लोक बोलले आम्ही या सर्व आज्ञा पाळायला तयार आहे. हालेलुया. आणि इस्रायल लोक हे परमेश्वराचे लोक बनून गेले. हालेलुया. पण प्रियांनो, अशीच एक घटना आपण बघतो नवीन करारामध्ये घडली. हालेलुया. आता आपण बघूया नवीन करारामध्ये काय झालं. आता इथं बघा, आता पुन्हा एकदा थोडीशी मी सांगतो. परमेश्वराने या 10 आज्ञा दिल्या. हालेलुया. आणि परमेश्वराने या 10 आज्ञा मोशेला दगडावर लिहायला लागले, सांगितलं. हालेलुया. तर आपण पाहतो हा जो पेंटिकॉस्टचा सण आहे, हा पेंटिकॉस्टचा सण या दिवशी काय झालं की परमेश्वराने इस्रायल लोकांना दगडी पाट्यांवर आज्ञा लिहून त्यांना दिल्या. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की नंतर काय झालं ते मी पुढच्या रविवारी अजून आपण यामधून आपण शिकणार आहोत. हालेलुया. तर आपण पाहतो प्रियांनो, अशा रीतीने आपण पाहतो परमेश्वराने त्या 10 आज्ञा त्यांना दगडी पाट्यावर लिहून दिल्या. पण नवीन करारामध्ये देखील आपण पाहतो की पेंटिकॉस्ट विषयी लिहिलेलं आहे. आणि पेंटिकॉस्ट म्हणजे आता आपल्याला समजलं, पेंटिकॉस्ट म्हणजे काय? 50वा दिवस. इस्रायल लोक जे मिस्र देशातून बाहेर निघाले, त्या बाहेर निघण्यापासून तो जो 50वा दिवस येतो तो म्हणजे पेंटिकॉस्ट. हालेलुया. पण आता नवीन करारामध्ये याचा काय अर्थ आहे आपण बघूया. आपण जर प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय, आणि आपण यावेळेस 1 पासून प्रियांनो ते आपण 4 पर्यंत वाचू. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने पूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. हालेलुया. प्रियांनो, इथं आपण पाहतो पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर सर्व जे शिष्य आणि त्यांच्याबरोबर सर्व मिळून 120 शिष्य होते. बायबल सांगतं ते एकत्र जमले होते. आणि काय झालं, ज्या घरामध्ये ते बसले होते बायबल सांगतं तेव्हा त्या घरामध्ये तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. आता बघा की ज्या सिनाय पर्वतावर आपण पाहतो
की परमेश्वर उतरला, तिथं पण आपण पाहतो जोरात नाद झाला, विजांचा गडगडाट झाला, शिंगाचा आवाज आपण पाहतो ना, जे आपण पाहतो तुतारीचा आवाज मोठा आणि मोठा होत गेला. आता इथं पण आपण काय पाहतो, काय झालं या पेंटिकॉस्टल सणाच्या दिवशी पण मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. हालेलुया. त्या वाऱ्याच्या सुसाट्याने तुम्हाला माहिती ते भरले. आणि मग बायबल सांगतं, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तर इथं आपण काय पाहतो प्रियानो, पुन्हा एकदा इथं अग्नी आला. आपण पाहतो निर्गमच्या पुस्तकामध्ये आपण काय बघितलं की अग्नीमधून परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं. आता विचार करा, इथं आपण काय बघत आहे की अग्नीमधून परमेश्वर नवीन करारामध्ये देखील उतरलेला आहे. हालेलुया. पण फक्त फरक हा इथं आपण पाहतो तो जुन्या करारामध्ये तो अग्नी त्यांना फक्त त्या पर्वतावर दिसला, पण इथं मात्र आपण काय पाहतो, बायबल सांगतं वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर त्या 120 शिष्यांवर त्या जिभा एक एक येऊन अशा बसल्या. हालेलुया. त्यांच्या डोक्यावर ती अग्नी उतरली, तो अभिषेक उतरला, तो पवित्र आत्मा उतरला. आणि बायबल सांगते तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर आपण पाहतो प्रियानो की जे ना जुन्या करारामध्ये आपण पाहतो की त्यांना 10 त्या आज्ञा दिल्या होत्या. हालेलुया. दगडी पाट्यावर लिहून दिल्या होत्या. पण प्रियानो आता नवीन करारामध्ये देखील प्रियानो परमेश्वराने आपण पाहतो काय केलेले, त्याच्या आज्ञा आपल्याला दिल्या. त्यांना त्या आज्ञा कशावर दिल्या होत्या? दगडी पाट्यावर. पण आता बायबल सांगतं नवीन करारामध्ये मात्र परमेश्वराने देवाच्या आज्ञा आता तुमच्या आणि माझ्या अंतःकरणावर लिहिल्या आहेत. हालेलुया. आपण ते वचन बघूया. जर आपण दुसरे करीन, हालेलुया, याचा दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, सॉरी, हालेलुया, दुसरी कोरिंथियचा 3रा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 1 पासून ते 3 पर्यंत वचन वाचूया. आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहो काय? अथवा जशी कित्येकास लागतात तशी आम्हाला तुम्हासाठी किंवा तुमच्यापासून शिफारस पत्रे पाहिजेत काय? तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. हालेलुया. तर प्रियानो इथं बायबल सांगतं शाईनी नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे. तुम्हाला माहिती आहे ना की जो जुना करार, ज्या 10 आज्ञा कशावर लिहिल्या होत्या? दगडी पाट्यांवर लिहिल्या होत्या. पण बायबल सांगतं नवीन करारामध्ये मात्र परमेश्वर त्याच्या आज्ञा लिहितो. कुठे लिहितो? बायबल सांगतं दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले. हालेलुया. प्रियानो परमेश्वराने त्याच्या आज्ञा आता तुमच्या आणि माझ्या अंतःकरणावर कोरलेल्या आहेत. हालेलुया. आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. आणि म्हणून आपण पाहतो जो नवीन करार आहे प्रियांनो, नवीन करार हा पवित्र आत्म्याचा करार आहे. सर्व काही पवित्र आत्म्याच्या द्वारे होतं. हालेलुया. तुम्ही आणि मी आपल्या शक्तीने, आपल्या बळाने एक पवित्र जीवन जगू शकत नाही. प्रियांनो तुम्हाला आणि मला जर एक देवाला प्रसन्न करणारं जीवन जगायचंय, हालेलुया, तर तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे.
देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. आणि तो देवाचा आत्मा प्रभूने त्या पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी प्रियांनो तुमच्यावर आणि माझ्यावर ओतला आहे. तर खरोखर प्रियांनो हालेलुया. आज आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. त्या परमेश्वराला मागा की प्रभू आज तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर, तुझ्या अभिषेकाने मला भर. कारण प्रियांनो ज्यावेळेस तो पवित्र आत्मा येणार आहे त्यावेळेसच इथं जसं बायबल सांगतं ना की दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले आमच्या सेवेच्या युगे तयार झाले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही